जय ज्योती जय क्रांती. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले. इतका अनर्थ एका अविद्येमुळे अज्ञानाने झाला. नमस्कार, मी प्रसाद वसंत गायकवाड, राहणार कसबा पेठ, पुणे. मित्रांनो, आज 11 एप्रिल 2026. आजच्या दिवशी 199 वर्षापूर्वी म्हणजेच द्विशतकीय आपण जन्मशताब्दी वर्ष महात्मा ज्योतिराव फुले यांचा साजरा करतोय आणि त्यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता. मित्रांनो, लक्षात घ्या, आज आपण सर्वांना सर्वश्रुत असणारे महात्मा फुले म्हणजेच त्यांनी स्त्रियांसाठी पहिली भारतामध्ये शाळा चालू केली. एवढ्यापुरतं आपल्याला फार कमी लोकांना माहिती आहे, पण आज आपण बहुआयामी असं व्यक्तिमत्व असणारे महात्मा ज्योतिराव फुले या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मित्रांनो, महात्मा फुलेंनी त्या काळी ज्या काळामध्ये महिलांना चूल, मूल आणि गाईचा गोठा एवढ्यापुरत्या मर्यादित होत्या, त्या काळामध्ये त्यांनी समाजाची विचारसरणी बदलण्यासाठी स्वतःच्या घरापासून सुरुवात केली. म्हणजेच सावित्रीमाईंपासून त्यांनी सुरुवात केली. त्यांनी 1848 मुलींची पहिली शाळा चालू केली. लोकांनी त्यांना विरोध केला, शेणाचे गोळे त्यांच्यावरती फेकले, तरी सुद्धा त्यांनी त्यांना दाद दिली नाही आणि सावित्रीमाईंना प्रवृत्त केलं शिक्षणासाठी. आणि तिथून खऱ्या अर्थानं आज आपण ज्या महिला भगिनी बघतो महाराष्ट्रात, देशात, जगात, भारतात सगळीकडे जेवढ्या महिला आहेत, यांच्या शिक्षणासाठी ज्यांनी सुरुवात केली, ज्यांनी संघर्ष केला, असे महात्मा ज्योतिराव फुले. हा झाला त्यांचा पहिला भाग. त्याच्यानंतर आपल्या सर्वांना ज्या काही गोष्टी माहिती नाही आहेत, असं फार कमी लोकांना माहिती असतील, त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी गुलामगिरी नावाचं एक पुस्तक त्यांनी लिहिलं. त्या गुलामगिरीच्या पुस्तकामध्ये त्यांनी ठणकावून सांगितलं की शेतकऱ्याची आजची परिस्थिती काय आहे. मित्रांनो, 2026 आहे. या 2026च्या काळामध्ये तुम्ही बघाल, शेतकरी आत्महत्या करतोय. त्या काळातही आत्महत्या करत होता, आजही तो आत्महत्या करतोय. पण त्यांनी शेतकऱ्यांची जी व्यथा होती ती ते गुलामगिरीच्या माध्यमातून 1873 साली त्यातून मांडली. मित्रांनो, शेतकऱ्यांना त्या काळी अज्ञान असल्यामुळे, अशिक्षित असल्यामुळे त्यांना मातीचं गुण, पाणी, त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी यांचं ज्ञान अवगत नव्हतं. पण हेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्व शेतकऱ्यांना समजावून सांगितलं की बाबांनो, मी सांगतो त्या पद्धतीने आपण शेती करा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आणि खऱ्या अर्थानं तिथून एक मोठी सुरुवात शेतकऱ्यांसाठी झाली आणि पूर्ण शेतकरी जो समाज आहे आपला, या सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. त्यातलं तुम्ही दुसरी गोष्ट म्हणाल तर की समता. लक्षात घ्या, महात्मा ज्योतिराव फुले यांचं म्हणणं होतं की सर्वांना एकसारखं जर जन्माला घातले तर आपण जातीपातीचं या ज्या साखळ्या आहेत, ही जे या का बांधून ठेवतोय, या जातीपातीच्या साखळ्या आपण बांधून ठेवायचं नाही. कारण त्या काळामध्ये फार जातीपातीला हे संघर्ष होता की आम्ही उच्चवर्णीय, तुम्ही नीचवर्णीय, तुम्ही शूद्र. पण महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले, आम्ही अस्पृश्य असोत, आम्ही कोणी शूद्रही असोत, पण सर्वांसाठी न्याय हा एकच हवा. त्यासाठी त्यांनी स्वतः आपल्या वाड्यामधील अस्पृश्य लोकांसाठी असणारी पाण्याची विहीर खुली केली. अहो, लक्षात घ्या, समाजासाठी, या देशासाठी स्वतःकडून काहीतरी देणं आपण लागतो. याचं खूप मोठं उदाहरण म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. आणि आपणा सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या शिवाजी महाराजांची समाधी ज्यांनी शोधून काढली आणि पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने ज्यांनी सुरुवात केली, असे आपले महात्मा ज्योतिराव फुले. लक्षात घ्या, शेतकऱ्यांचा असूड नावाचं त्यांनी एक पुस्तक लिहिलं 1883. त्याचप्रमाणे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली 1873. आणि ही सत्यशोधक समाजाची स्थापना केल्यानंतर त्या काळामध्ये विधवांना केस काढण्याची एक प्रथा होती. त्या प्रथेच्या विरोधात त्यांनी जे आंदोलन केलं किंवा त्यांनी जे हटके आंदोलन केलं आणि त्याचा फार मोठा फरक या पूर्ण आपल्या समाजावरती पडला. त्यांनी काय केलं, जेवढे नाभिक बांधव होते त्या नाभिक बांधवांना सांगितलं की बाबांनो, तुम्ही महिलांचे केस कर्तनाल करू नका. कारण काय, लक्षात घ्या, ही जी रूढी परंपरा ही चुकीची आहे. त्यांनी त्या काळामध्ये त्यांना संप करायला सांगितलं आणि त्या संपाचा सकारात्मक असा परिणाम झाला की सर्व नाभिक समाज एकवटला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही विधवांचे केस कापणार नाही आहोत. आणि तिथून खऱ्या अर्थानं आपल्याकडे महिलांसाठी
एक नवीन यंत्रणा म्हणू किंवा नवीन पायंडा पडला, तो म्हणजे केस कापायचे नाहीत. त्याचप्रमाणे मला एक तुम्हाला आजच्या दिवशी एक आठवण करून दिवशी वाटते की इंग्लंडचा जो राजपुत्र होता, तो इंग्लंडचा राजपुत्र भारत भेटीवरती आला होता. आणि भारत भेटीवरती आल्यानंतर लक्षात घ्या, तिथं राजे भरपूर गोष्टी, भरपूर अशी धनिक लोक अशी त्या याला येऊन बसली होती. आणि त्या धनिक लोकांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना सुद्धा तिथं आमंत्रित केलं होतं. महात्मा ज्योतिराव फुले तिथे गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी पाहिलं की अरे इंग्लंडचा राजा आलाय. त्यांनी इंग्लंडच्या राजाला सांगितलं की अरे बाबा, तू इथं जे बघतोय ना, हे खरा भारत नाही. हे खरा भारत तुला बघायचं असेल तर आमच्या शेतकऱ्यांच्या झोपडीमध्ये चल, तिथे बघ तू खरा भारत काय. जो भुकेला आहे, जो त्रस्त आहे, जो आत्महत्या करतो, हा खरा भारत आहे. आणि त्यांनी तिथे सांगितलं की तू तुझ्या राणीला जाऊन तिथे सांग की भारतातली परिस्थिती काय आहे आणि तू मुलांना सक्तीचं शिक्षण कर. आणि खरंच सांगतो, इंग्लंडच्या जे राजपुत्र आले होते त्यांनी भविष्यामध्ये शिक्षण हे सक्तीचं केलं. म्हणजे आपण जर का शिकलो, संघर्ष केला, संघटित झालो, तर खऱ्या अर्थानं समाजाला एक नवी दिशा देऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. मित्रांनो, आजच्या काळामध्ये फक्त आपण जयंत्या साजऱ्या करतो, पण आपण कुठेतरी त्यांचे विचार विसरतो. माझी सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे की बाबांनो, तुम्ही जयंत्या नक्कीच उत्साहाने साजरे करा, पण त्यांच्या विचारांचंही कुठेतरी आपण वारसा जपला पाहिजे. तो कसा जपता येईल? येत्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपल्या घरातील लहान मुलांना ज्या ऐतिहासिक वास्तू असतील या सगळ्या वास्तू दाखवा, त्याच्या मागचा इतिहास सांगा. आज मी सुद्धा फुलेवाड्यामध्ये गेलो, आमचा भाचा योगीराज याच्यासोबत गेलो, तिथं भेटी दिल्या आणि त्याला तिथला इतिहास समजून सांगितला. आल्यानंतर एक क्षणात माझ्या मनात विचार आले की आणि एक चित्र रेखाटावं, आणि हे चित्र मी रेखाटलं. बाबांनो, तुम्ही माझे विचार शांतपणे ऐकून घेतले, त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि आभार मानतो. आपण इथेच थांबूयात, परत भेटू पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय ज्योती, जय क्रांती. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.